श्री, आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज। आंबेडकरी विचार संगीतीतून परिवर्तनवादी चळवळीला नवी दिशा। आंबेडकरी तत्वज्ञान हे आज जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग बनले असून त्यातून समाज घडणीची नवी प्रक्रिया सुरू होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी केले। त्यांच्या गौरवार्थ आयोजित आंबेडकरी विचार संगीतीत विविध सत्रांमधून विचार मंथनाला समृद्ध व्यासपीठ मिळाले। या संगीतीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर महेंद्र भवरे यांच्या हस्ते करण्यात आले। आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळून त्यांच्या पुढील वाटचालीस दिशा मिळेल असे त्यांनी नमूद केले। सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या लिखाणाप्रमाणेच आजच्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचे दस्तऐवजीकरणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ताराचंद्र खांडेकर यांनी आपल्या भाषणात समकालीन प्रश्नांवर भाष्य करताना आंबेडकरी विचार हा सर्वकालिक व कल्याणकारी असल्याचे स्पष्ट केले। प्रमुख अतिथी म्हणून कारा वाल्देकर, इमो नारनवरे, नरेंद्र शेलार व बबन चहांदे यांनी फुले आंबेडकर विचारातून देशाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे मत व्यक्त केले। पहिला दिवस गझल जागर। 28 मार्च रोजी आयोजित आंबेडकरी गझल जागर कार्यक्रम इमो नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमात नंदकुमार दामोदरे, सुदाम सोनुले, संजय घरडे, रोशन गजभिये, देवीलाल रवराळे, अतुल ढोणे, अनिल अघम व विनोद बागडे यांनी आपल्या गझल सादर केल्या। सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन कुंदा सोनुले यांनी मानले। दुसरा दिवस कवी संमेलन व परिसंवाद। 29 मार्च रोजी सकाळी कवी संमेलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। या सत्राच्या अध्यक्षस्थानी गोविंद वाघमारे होते। बबन चाहंबे, मोरेश्वर सहारे, नारायण थोरात, गौतम ठोके, गणेश लांडगे व संजय मोखडे यांनी आपल्या कविता सादर केल्या। यानंतर झालेल्या परिसंवादात खांडेकरांचे साहित्य, संस्कृती व चिंतन या विषयावर प्राध्यापक सुखदेव ढाणके यांनी खांडेकर हे आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले। नरेंद्र शेलार यांनी त्यांच्या आर्थिक विचारांचा तर इमो नारनवरे यांनी राजकीय चिंतनाचा सखोल आढावा घेतला। या परिसंवादाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर गजानन बनसोड यांनी केले। दुसऱ्या परिसंवादात इसवी सन 2000 नंतरचे आंबेडकरी साहित्य या विषयावर आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी बबन चाहंदे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली। प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे यांनी समीक्षा व सौंदर्यशास्त्रीय लेखनाचा आढावा घेतला। प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील यांनी वैचारिक लेखनावर प्रकाश टाकला तर प्राध्यापक डॉक्टर शांत रक्षित गावंडे यांनी नाट्यलेखन व रंगभूमीबाबत सविस्तर विवेचन केले। संचालन संजय मोखडे यांनी केले। समारोपीय सत्र गौरव व मार्गदर्शन। समारोपीय भाषणात ज्येष्ठ लेखिका डॉक्टर आशा थोरात यांनी ताराचंद्र खांडेकरांच्या कार्याचा गौरव करत आंबेडकरी चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। समारोपीय भाषणात ताराचंद्र खांडेकर यांनी विचार मंथनाची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले। केवळ स्वतःला आंबेडकरवादी म्हणणे पुरेसे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी निष्ठा ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुदाम सोनुले यांनी केले। अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूजकरिता बंडू कुमार। आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा। गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।